नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपले 2 लेक्चर झाले होते. आज आपल्याला तिसरं लेक्चर पाहायचं आहे. तर आपल्या तिसऱ्या लेक्चरचा टॉपिक आहे महत्त्वाचा काय, नागरिकत्व. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेवढे काही समजा लेक्चर टाकणार आहे तर ते सर्व लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्याचा एक तुम्हाला फायदा होऊ शकतो. फायदा कसा, तर मी या लेक्चरच्या माध्यमातून जे काही समजा एक्झाम असतील आपल्या, तर त्या एक्झाम ओरिएंटेड मी सर्व गोष्टी घेत आहे. तरी मग तुम्ही काय करा, हे जे लेक्चर आहे आजचं आणि याच्या अगोदरचे आपले 2 लेक्चर हे सर्वच्या सर्व तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला त्याच्या ट्रिक पण भेटतील, काही महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी पण मिळतील. ठीक आहे. तर बघा आपण काय करणार आहे, नवीन आपलं जे लेक्चर आहे किंवा नवीन चॅप्टर आहे आपलं आज कोणतं, नागरिकत्व. ठीक आहे. हे जे नागरिकत्व आहे आपलं, तर नागरिकत्वाच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे जे काही समजा आपली राज्यघटना असेल, या राज्यघटनेमध्ये भाग कितीमध्ये रे, तर भाग 2 मध्ये कशाची तरतूद आहे, नागरिकत्वाची तरतूद आहे. कितीमध्ये, भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. आणि ही जी तरतूद आहे कलम किती, तर कलम आहे 5 ते 11. ठीक आहे. भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये कशाची तरतूद आहे, तर नागरिकत्वा संदर्भात तरतूद आहे की भारताचा कोण नागरिक असायला पाहिजे, या संदर्भात सर्व तरतूद आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या इथं काय केल्या, एक्झाम ओरिएंटेड सांगत आहे. बघा 2 गोष्टी कोणत्या, तर नागरिकत्व एखाद्या व्यक्तीला जर भेटलं तर त्याला विशेष अधिकार, जे काही समजा आपल्याला राज्यघटनेने 12 ते 35 पर्यंत विशेष अधिकार दिले, तर ते विशेष अधिकार नागरिक झालेल्या व्यक्तीला कसे फायदेशीर ठरतात ही एक गोष्ट पाहायची आपल्याला. दुसरी गोष्ट काय, नागरिकत्वाचे कोणकोणते फायदे होऊ शकतात, या दोन भागामध्ये हे डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. बघा आता आपल्याला पाहायच्या नागरिकांना काही विशेष अधिकार आहे. तर कोणते अधिकार भेटतात, तर याच्यामध्ये बघा कलम 15, ठीक आहे, त्यानंतर कलम 16, त्यानंतर कलम 19, ठीक आहे, या सर्व नागरिकत्वा संदर्भात आहे. आणि त्यानंतर आहे 29 आणि 30. ठीक आहे. हे जे काही समजा मूलभूत अधिकार असतील कलम 15 नुसार, त्या दिवशी मागच्या लेक्चर मध्ये आपण व्हिडिओ हे टाकली होती ट्रिक, म्हणून तुम्हाला सांगत आहे की मागची व्हिडिओ तुम्ही पाहत चला. त्याच्यामध्ये मी कलम 15 आणि कलम 16 ची ट्रिक सांगितली होती, जे तुमच्या कामा पडू शकते. ठीक आहे. मग नागरिकांना काही विशेष अधिकार असतात. जे व्यक्ती भारताचे नागरिक असतील त्यांना कोणते विशेष अधिकार असतात, तर कलम कितीनुसार, 15 नुसार, कलम कितीनुसार, 16 नुसार, कलम कितीनुसार, 19 नुसार, 29 नुसार आणि 30 नुसार विशेष अधिकार त्यांना मिळतात. ठीक आहे. मग मी तुम्हाला ट्रिक सांगितलीच होती आपली. 15 ची धवल जॉर्ज, 16 ची होती धवल जॉर्ज कुनी. ठीक आहे. 29, 29, 30 ह्या ज्या 3 कलम आहेत हे आपण समोरच्या लेक्चर मध्ये ठीक विस्तार स्वरूपात पाहणार आहे. ठीक आहे. बघा हे झालं आपल्याला काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत नागरिकांना. ठीक आहे. आता नागरिकांना काय फायदे आहेत, महत्वाचे कोणते फायदे आहेत, तर बघा आपले जे काही समजा भारताचा व्यक्ती एखादा नागरिक झाला किंवा एखादा व्यक्ती भारताचा काय झाला, नागरिक झाला, तर तो निवडणुका लढू शकतो. काय करू शकतो, निवडणुका लढू शकतो. कोणाच्या निवडणुका रे, तर लोकसभा म्हटल्यापेक्षा आपण म्हणू काय, संसदेमध्ये निवडणुका लढू शकतो तो. दुसरी गोष्ट कशामध्ये, विधिमंडळामध्ये. ठीक आहे. विधिमंडळासंदर्भात तो काय करू शकतो, निवडणुका लढवू शकतो. आणि जे काही समजा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण काय करू शकतो, तो निवडणुका लढवू शकतो. ठीक आहे. हा एक फायदा झाला. दुसरा महत्वाचा फायदा काय बघा, पद धारण करणे. काय करणे, पद धारण करणे. म्हणजे कोणतं पद, तर प्रायव्हेट सेक्टर मधलं पद नाही, तर सरकारी पद धारण करणे. हा जो अधिकार आहे किंवा हा जो फायदा आहे कोणाला भेटते रे, भारताच्या नागरिकाला. जे काही समजा सरकारी नोकऱ्या असतील आणि त्याच्यामध्ये जे काही समजा महत्वाचे पद असतील, तर ते सर्व पद तो काय करू शकतो, धारण करू शकतो. कोणता व्यक्ती, जो भारताचा नागरिक झाला कलम कितीनुसार, 5 ते 11 नुसार. ठीक आहे. इथपर्यंत झालं. तिसरी गोष्ट, राष्ट्रपती पदासाठी, कशासाठी पहा, महत्वाचा पॉइंट सांगत आहे, राष्ट्रपती पदासाठी तो काय असू शकते, पात्र असू शकते. म्हणजेच काय, एखादा व्यक्ती जर समजा तो जन्माना भारतीय नागरिक झाला किंवा तो समजा कशामुळे, वास्तव्यानं नागरिक झाला. ठीक आहे. जन्मानं किंवा त्याच्या वास्तव्यानं नागरिक झाला, तर तो व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी काय असू शकतो, पात्र असू शकतो. इथं स्टार करून ठेवा, हा महत्वाचा पॉइंट आहे. कोणता आहे, राष्ट्रपती पदासाठी कोणता व्यक्ती पात्र असू शकतो, तर जो भारतीय नागरिक असेल तो जर समजा जन्मानं किंवा वास्तवानं किंवा वंश परंपरेनुसार
काय असेल, भारताचा नागरिक असेल तर तो राष्ट्रपती पदासाठी त्याला राष्ट्रपती पद या पदासाठी तो काय होणार आहे, पात्र होणार आहे. पण महत्वाची गोष्ट सांगतो बघा, इथं अमेरिकेमध्ये असं नाहीये. जे काही समजा अमेरिका असेल, अमेरिकेमध्ये असं आहे काय, नाही. तर अमेरिकेमध्ये काय आहे रे, तर अमेरिकेमध्ये आहे जो व्यक्ती जन्मानं नागरिक असेल, कशाने, जन्मानं नागरिक असेल तोच अमेरिकेचा राष्ट्रपती होऊ शकते, अन्यथा बाकीचे व्यक्ती हे राष्ट्रपती होऊ शकत नाही. पण भारतामध्ये तरतूद थोडी वेगळी आहे. आलं लक्षात? पहा याच्यामध्ये ह्या गोष्टी सर्व महत्वाच्या पाहिल्या आपण. नागरिकत्व काय, भाग राज्यघटनेच्या कितीमध्ये, 2 मध्ये, कलम किती, 5 ते 11 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पाहला आपण काय, नागरिकांना काय विशेष अधिकार असतात. ठीक आहे. कलम 15 नुसार विशेष अधिकार भेटतात, 16 नुसार, 19 नुसार, 29 नुसार आणि 30 नुसार. त्यानंतर कोणत्या देशाप्रमाणे आपण नागरिकत्व पद्धत स्वीकारलेली आहे, तर कोणत्या देशाप्रमाणे रे, तर कॅनडा. म्हणजे कॅनडामध्ये जे काही समजा पद्धत असेल नागरिकत्वाची, ती पद्धत आपल्या भारतामध्ये स्वीकारलेली आहे. हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हा स्टार करून ठेवा. प्रश्न येऊ शकते, कोणत्या देशाप्रमाणे नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली, तर कोणत्या, कॅनडाप्रमाणे. बघा मी तुम्हाला जेवढं काही लेक्चर मध्ये सांगणार आहे सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉइंट सांगणार आहे, सर्वच्या सर्व एक्झाम मध्ये पॉइंट आलेले. ठीक आहे. नंतर बघा, आता इथपर्यंत हे झालं सर्वसाधारण माहिती झाली कशा संदर्भात, आपल्या नागरिकत्वा संदर्भात. आता बघा कलम 5 पासून तर 11 पर्यंत, कुठपासून, 5 पासून तर 11 पर्यंत कशाची तरतूद आहे रे, नागरिकत्वाची तरतूद आहे. ते पाहू आपण. बघा कलम 5, कलम किती, कलम 5. कलम 5 काय म्हणते, 26 जानेवारी 1950 ला. कधी, 26 जानेवारी 1950 ला. आता तुम्ही काय करू शकता, मला एका प्रश्नाचं उत्तर सांगू शकता. इथं 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं, भारत स्वतंत्र झाला होता, भारत प्रजासत्ताक झाला होता, की भारत गणराज्य झाला होता, याचं उत्तर तुम्ही काय करा, मला कॉमेंट मध्ये पाठवा. ठीक आहे. 26 जानेवारी 1915 ला भारत काय झाला होता, स्वतंत्र झाला होता भारत, की भारताला प्रजासत्ताक भेटलं होतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला पाठवा. ठीक आहे. बघा 26 जानेवारी 1950 ला जो व्यक्ती अधिवास असला, कुठं अधिवास असला त्याचा, भारतामध्ये. बघा इम्पॉर्टंट सांगत आहे मी तुम्हाला, ज्या व्यक्तीचा 26 जानेवारी 1950 ला अधिवास असला, म्हणजे तिथं राहत असल्यास 3 पैकी 1 अट, त्याला 3 अटी आहेत, तर त्या 3 अटीपैकी 1 अट काय करायला पाहिजे, त्यानं पूर्ण करायला पाहिजे. तिन्ही म्हणत आहे का तो, नाही, फक्त 3 पैकी किती, 1 अट त्या व्यक्तीनं पूर्ण करायला पाहिजे. मग 3 पैकी 1 अट कोणती, तिन्ही अटा पाहून घेऊ आपण. पहिली महत्वाची अट आहे की त्या व्यक्तीचा स्वतःचा जन्म. बघा मी काय सांगत आहे, पहिली अट काय, स्वतःचा जन्म किंवा त्याच्या आई वडिलांचा जन्म, आई वडील यांचा काय जन्म भारतामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, तो व्यक्ती स्वतः असेल किंवा त्याच्या आई वडिलांचा जन्म भारतामध्ये झाला असेल तर तो व्यक्ती कलम 5 नुसार काय होईल, भारताचा नागरिक. एक झालं, एक अटच, एक पूर्ण अजून कलम झालं. दुसरी अट, किंवा हे जर नसेल, स्वतः किंवा त्याचे आई वडील हे जर अट नसेल, दुसरी काय म्हणते रे, दुसरी अट आहे की त्यानं किती वर्ष, 5 वर्ष, किती वर्ष, त्यानं 5 वर्ष भारतामध्ये काय करायला पाहिजे, वास्तव करायला पाहिजे. पण 5 वर्ष कधी, 26 जानेवारी 1950च्या अगोदर. म्हणजे ज्या वेळेस आपली राज्यघटना लागू झाली त्याच्या अगोदर, 26 जानेवारी 1950च्या अगोदर काय करायला पाहिजे, त्यानं 5 वर्ष भारतात वास्तव करायला पाहिजे. वास्तव केल्यानंतर तो व्यक्ती काय होईल, भारताचा नागरिक. ठीक आहे. पहिली अट काय आपली, तो स्वतः काय झाला पाहिजे, त्याचा जन्म एक. दुसरी काय म्हणते, त्याच्या आई वडिलांचा जन्म झाला असेल, किंवा तिसरी काय म्हणते, 5 वर्ष त्यानं संविधान लागू होण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे, वास्तव करायला पाहिजे. तरच तो व्यक्ती भारताचा काय होईल, नागरिक होईल. मित्रांनो, ज्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला समजत आहे ना व्यवस्थित. जर समजत असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये इथं सांगू शकता. नाही समजलं किंवा काही गोष्टी तुम्हाला जर असं वाटत असेल सर हे समजत नाही आहे, तर तुम्ही काय करायचं, पुन्हा व्हिडिओ पॉज करायचा आणि पुन्हा पाहायचा. ठीक आहे. व्यवस्थित पहा. सर्व गोष्टी मी एक्झाम ओरिएंटेड घेत आहे. तुमच्या एक्झामसाठी PSI ची एक्झाम असो, STI ची असो, किंवा MPSC ची कोणतीही एक्झाम असो, तलाठीची असो किंवा पोलीस भरतीची, सर्व एक्झामसाठी हा पॉइंट महत्वाचा आहे. ठीक आहे. नंतर बघा, आता कलम किती झाला आपलं, 5 झाले, सॉरी, कलम किती, 5. आता 6 पहा कसं लक्षात ठेवायचं. कलम 6 बद्दल तुम्हाला सांगतो बघा काय आहे, तर एखादा व्यक्ती
ट्रिक आहे आपली, PI लक्षात ठेवा. काय ट्रिक आहे आपली? PI. ठीक आहे. PI म्हणजे काय? P म्हणजे पाकिस्तान. ट्रिक आहे P म्हणजे काय? पाकिस्तान. आणि I म्हणजे काय रे? इंडिया. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीचं काय झालं असेल, पाकिस्तान मधून काय झालं असेल, स्थलांतरण आपल्या भारतात झालेलं असेल. ठीक आहे. काय झालं असेल याचं? स्थलांतर भारतातून पाकिस्तान मधून कुठे झालं असेल? भारतात झालं असेल, तर तो व्यक्ती काय होईल? भारताचा नागरिक होईल. परंतु त्यानं काही अटी काय करणं आवश्यक आहे? अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. तर कोणती अट आहे पहा? पहिली अट आहे त्याचा जन्म झाला असेल स्वतःचा, किंवा त्याच्या आई वडिलाचा जन्म झाला असेल, किंवा त्याच्या आजी आजोबाचा. बघा एक गोष्ट इथं एक्स्ट्रा झालेली आहे. इथं काय सांगितलं? स्वतः किंवा आई वडील. इथं काय सांगितलं? त्याचा जन्म झाला असेल स्वतःचा, त्याचा जन्म झाला असेल स्वतःचा, किंवा त्याच्या आई वडिलाचा झाला असेल, किंवा त्याच्या आजी आजोबाचा जन्म झाला असेल, तर तो व्यक्ती भारताचा कलम 6 नुसार काय होणार आहे? नागरिक होणार आहे. ठीक आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची बघा, इथं काय म्हणते? जो व्यक्ती समजा पाकिस्तान मधून कुठं आला असेल रे, भारतात यायचं असेल त्याला, पण तो येण्याच्या अगोदर काय 6 महिने अगोदर तो जेव्हा काय येणार आहे भारतामध्ये, त्याच्या 6 महिने अगोदर त्यांनी काय करायला पाहिजे? नोंदणी करणं आवश्यक आहे. ठीक आहे. एवढं डिटेल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, पण MPSC मध्ये PSI कंबाईनच्या एक्झाम मध्ये विचारतील. पोलीस भरतीला डायरेक्ट लक्षात ठेवायचं कलम 5 26 जानेवारी 1950 ला जो व्यक्ती भारतात राहत असेल तो व्यक्ती भारताचा काय होईल? नागरिक. पोलीस भरतीला सांगत आहे. कलम 6 नुसार काय लक्षात ठेवायचं? जो व्यक्ती पाकिस्तान मधून, PI लक्षात ठेवा, ट्रिक आहे आपली काय? PI. पाकिस्तान मधून कुठं स्थलांतरित झाला असेल? इंडियामध्ये. कुठे झाला असेल? इंडियामध्ये स्थलांतरित झाला असेल, तर त्या व्यक्तीचा जन्म, किंवा त्याच्या आईचा जन्म, किंवा त्याच्या वडिलांचा जन्म, इथं वडील आहे का? आईचा जन्म, वडिलांचा जन्म, किंवा आजी आजोबाचा जन्म भारतात झाला असेल, तर तो व्यक्ती भारताचा काय होईल? नागरिक होईल. आणि दुसरी अट आहे याच्यामध्ये, जेव्हा तो भारताचं नागरिकत्व स्वीकारेल त्याच्या 6 महिने अगोदर त्यांना नोंदणी करणं आवश्यक आहे. हे झाले कलम किती आपले? 2. कलम 3 बघा कोणतं कलम आहे आपलं? तिसऱ्या नंबरचं 7. 7 काय म्हणते रे? बघा इथं ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे? बघा IPI असं शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. काय? IPI म्हणजे काय? पहिले होता इंडिया, म्हणजे आपल्या भारतात होता. भारतातून पुन्हा कुणी गेला? पाकिस्तानमध्ये. आणि पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्याला करमलं नाही, तर पुन्हा कुठे आला? तो भारतात आला असेल, तर सेम हीच अट, त्याचा जन्म झाला असेल, सेम जी ही लिहिली ना आपण, हीच अट त्यानं पूर्ण करायला पाहिजे. काय? भारतात जन्म झाला असेल त्याचा स्वतःचा, किंवा त्याच्या आई वडिलांचा, किंवा त्याच्या आजी आजोबाचा जन्म झाला असेल, आणि 6 महिने अगोदर त्यांना काय करणं आवश्यक आहे? नोंदणी करणं आवश्यक आहे. कसं? परत सांगतो, एक वेळ लक्षात ठेवा. जो व्यक्ती कुठं होता? भारतात होता सुरुवातीला, नंतर तो गेला पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानमधून कुठे आला? तो इंडियामध्ये आला असेल, आणि त्याला जर भारताचं नागरिकत्व पाहिजे असेल, तर ही अट पूर्ण करणं त्याला आवश्यक आहे. ठीक आहे. हे झालं कलम 5, 6 आणि 7. 6चं लक्षात ठेवा PI, 7चं लक्षात ठेवा IPI. ठीक आहे. आता 8 पहा. 8 कलम काय म्हणते? मूळ भारतीय व्यक्ती पण भारताबाहेर राहणारा. कोणता व्यक्ती? मूळ भारतीय व्यक्ती पण भारताबाहेर राहणारा. आता तुम्ही इथं विजय माल्या लक्षात नाही ठेवू शकत, किंवा तुम्ही जो काही समजा एखादा व्यक्ती भारतातून बाहेरच्या देशात पळून गेला, तो व्यक्ती नाही म्हणू शकत आपण भारताच्या नागरिकत्वासंदर्भात. कोणता व्यक्ती? बघा इथं काय म्हणते? मूळ भारतीय आहे. कोणता आहे तो? मूळ भारतीय आहे, पण भारताबाहेर काय आहे? राहत आहे. म्हणजेच काय? काही कारणानिमित्त, म्हणजे त्याचं नोकरी काही खाजगी नोकरी करत असेल तो, किंवा त्याला सरकारी नोकरी लागली असेल बाहेरच्या देशाची, किंवा त्यांनी काय शिक्षणासाठी बाहेरच्या देशात गेला असेल. ठीक आहे. आपण नोकरी नाही म्हणू शकत, सरकारी नोकरी वगैरे नाही म्हणू शकत, पण काय म्हणू शकतो? एखादा व्यक्ती कशासाठी? शिक्षणाच्या कारणामुळे बाहेर गेला असेल, किंवा काही खाजगी काम असेल त्याचं, त्या निमित्तानं बाहेर गेला असेल. काही कारणास्तव भारताच्या बाहेर गेला, तिथं राहत आहे, पण तिथचं नागरिकत्व स्वीकारलं काय? नागरिकत्व स्वीकारलं नाही. म्हणून कलम 8 नुसार तो कशाचा नागरिक झाला? भारताचा. परत सांगतो, काही कारणानिमित्त एखादा भारताचा व्यक्ती
कुठं गेला, दुसऱ्या देशामध्ये गेला आणि दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर काही कारणानिमित्त तो थांबला, पण दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं का त्यानं? स्वीकारलेलं नाही. तो व्यक्ती भारताचा कलम 8 नुसार काय होईल? नागरिक होईल. ठीक आहे. आता शेवटचे 2-3 राहिले आपले, कलम 9, 10 आणि 11. बघा 9 काय म्हणते? 9 म्हणजे नाही, लक्षात ठेवा. नो मीन्स नाही असे लक्षात ठेवू शकता. काय लक्षात ठेवू शकता? आपण तो पिक्चर पाहिला असेल तुम्ही, पिंक. नो मीन्स नो. ठीक आहे. तसंच इथं पण 9 म्हणजे नो, लक्षात ठेवा. 9 म्हणजे नो मीन्स नाही. म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीनं भारताचं नागरिकत्व सोडलं आणि तो दुसऱ्या देशाचं नागरिकत्व त्यानं स्वीकारलं असेल तर तो कलम 9 नुसार भारताचा नागरिक राहणार नाही. इथं काय म्हणते 8 मध्ये? मूळ भारतीय आहे, काही कारणास्तव कुठे गेला? बाहेरच्या देशात गेला, पण नागरिकत्व स्वीकारलं का त्यानं? नागरिकत्व स्वीकारलेलं नाही, तर तो 8 नुसार भारताचा नागरिक. 9 नुसार काय म्हणते? एखाद्या व्यक्तीने स्वइच्छेने, म्हणजे त्याची स्वतःची इच्छा आहे आणि तो भारतातून दुसऱ्या देशात गेला आणि तिचं नागरिकत्व स्वीकारलं तर तो भारताचा नागरिक राहणार नाही. ठीक आहे. हे झालं काय? नो मीन्स नाही. ठीक आहे. 9 ला नो करायचं, नो मीन्स नाही. हे झालं कलम 9. कलम 10 बघा, नागरिकत्व अबाधित राहणे. ठीक आहे. कलम काय म्हणते? नागरिकत्व अबाधित राहणे. म्हणजेच काय? या संदर्भात संसद जे काही समजा कायदा करणार आहे. बघा कलम 10 महत्वाचे आहे. काय महत्वाचे आहे? कलम 10 नागरिकत्व अबाधित राहणे. कशा संदर्भात? संसदेनं नागरिकत्वा संदर्भात एखादा कायदा केला असेल तर त्या कायद्याच्या अधीन राहून सर्व व्यक्तींना काय मिळणार आहे? नागरिकत्व मिळणार आहे. पहा आता आपल्याला शेवटचं कलम पाहायचं आहे. तर कलम किती आहे आपलं? 11. ठीक आहे. काय आहे रे? संसदेचा अधिकार. कुणाचा अधिकार? संसदेचा अधिकार. कशा संदर्भात? नागरिकत्वा संदर्भात. म्हणजेच काय? नागरिकत्व संपादित करणे, नागरिकत्व समाप्त किंवा रद्द करणे आणि इतर बाबी. ठीक आहे. जे काही इतर बाबी असतील यांच्या सर्व संदर्भात तरतूद करण्याचा अधिकार कोणाचा आहे? हा नागरिकत्व कोणाचा आहे? संसदेचा अधिकार आहे. तो विधिमंडळाचा अधिकार नाही, लक्षात ठेवा. नागरिकत्वा संदर्भात सर्वस्व अधिकार कोणाचा आहे? संसदेचा आहे. विधिमंडळाला तो अधिकार नाही आहे. ठीक आहे. अशा कोणा संदर्भात? नागरिकत्वा संदर्भात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण भाग किती? 2 आणि कलम किती? 5 ते 11 पर्यंत व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही गोष्टी सांगितल्या सर्व एक्झाम ओरिएंटेड आहे. तुम्ही मित्रांनो काय करायचे? याची प्रत्येक आपलं जेवढं काही लेक्चर येणार आहे त्याची काय करायची? एक स्वतःची नोट्स तयार करायची. तुम्हाला एक्झाम साठी सर्व महत्त्वाच्या बाबी कामा पडतील. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना काय करा? हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण हा काय झाला पाहिजे? इथं फायदा झाला पाहिजे. ठीक आहे.